नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. आतापर्यंत आपण आपले जे आहे 8 लेसन शिकलेलो आहे. 8 दिवस आपले पूर्ण झाले रीडिंग रायटिंगचे. फक्त 30 दिवसामध्ये मी तुम्हाला रीडिंग रायटिंग शिकवतो आणि ट्रस्ट मी तुम्हाला अशी सिरीज पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळणार नाही आहे. पक्का गॅरंटेड 10,000, 12,000 हजार रुपये खर्च करावे लागतील. ओके, पण आता तुम्हाला करायची गरज नाही आहे. सो इफ यू हॅवंट लाईक्ड और शेअर और सबस्क्राईब द चॅनल, लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण असे खूप नवीन कोर्सेस ज्याच्या माध्यमातून तुमची स्किल जी आहे ती अपग्रेड होणार आहे, असे कोर्सेस मी तुम्हाला आणणार आहे. एनिवेज, जे आहे अजून जर का समजा कोणाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे आहे, रीडिंग रायटिंग येतं पण बोलता येत नाही, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. लवकर जॉईन करून घ्या. इतके जबरदस्त ऑनलाईन लाईव्ह क्लासेस असतात माझे. लाईव्ह मी समोर येऊन विद्यार्थ्यांना शिकवतो, विद्यार्थी क्वेश्चन आन्सर करतात आणि मस्त जबरदस्त क्लासेस आहेत. सो दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि संभाजीनगरमध्ये राहताय तुम्ही, तर तुम्ही संभाजीनगरमध्ये आपली ऑफलाईन अकॅडमी आहे, समोरासमोर बसून तुम्ही माझ्या शिकू शकता. आपले 8 दिवस झाले होते. ब्लेंड वर्ड आपण शिकत होतो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्लेंड वर्ड म्हणजे काय, तर 2 कॉन्सोनंट असतील तर तेव्हा तुम्ही ब्लेंड वर्ड म्हणता. उदाहरणार्थ याच्या आधी आपण एल ब्लेंड शिकलो होतो. एल ब्लेंड. एल ब्लेंड म्हणजे काय की ज्याला शेवटी ब्लेंड येतं भाई, बी एल तर ते काय झालं, ब्ल झालं. ओके, पी एल तर ते प्ल झालं. जी एल तर ते ग्ल झालं. समजलं? तर कॉन्सोनंट चेंज होत राहील पण एल हा कॉन्स्टंट राहील. तर त्याला एल ब्लेंड वर्ड म्हणतात. कसं प्रोनाऊन्सिएशन करायचं, कशा प्रकारचे वाक्य तयार होतात हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आज आपण आर ब्लेंड वर्ड बघणार आहोत. आज आपण आर ब्लेंड वर्ड बघणार आहोत. सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर केलं नसेल तर. ओके, आर ब्लेंड म्हणजे काय, जसं त्या ठिकाणी एल ब्लेंड होतं, या ठिकाणी आर ब्लेंड आहे. ओके, याकडे आर ब्लेंड आहे. आता आर ब्लेंडचे वर्ड कसे होतात तुमचं सगळ्यांना माहिती आहे. आरचा अर्थ र होतं, बरोबर. आरचा अर्थ किंवा आरचं प्रोनाऊन्सिएशन हे र होतं. मग जसं समजा एखादा कॉन्सोनंट असेल, उदाहरणार्थ बघा या ठिकाणी बी आर आहे, ठीक आहे, बी आर आहे, तर बीचं ब. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही ब्लेंड वर्डमध्ये असे ब्लेंड वर्ड असतील ना, 2 कॉन्सोनंट बी आर, जी आर, पी आर, याच्यामध्ये कधीही जे आहे जो पहिला शब्द असतो, जसं बी आणि आर आहे, तर बी आर मधला पहिला शब्द कधीही अर्धा असतो, कंप्लीट नसतो. तर तो ब पूर्ण ब असा नसेल. तो काय असेल, तो ब असेल लंगडा. ब नाही, ब, ठीक आहे. आणि आरचा अर्थ र. मग जेव्हा तुम्ही दोघांना मिक्स करसाल तेव्हा ते ब्र असं बनतं. काय बनतं, ब्र. तर र ब्लेंड म्हणजे काय, ज्याचा जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते र शेवटी येतं. उदाहरणार्थ बी आर बघा या ठिकाणी बघा, बुक तुमच्याकडे असेल, बुक घ्यायचं असेल तर नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बुक मागून घ्या. खूप युजफुल बुक प्रूव्ह होत आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, बी आर असेल बघा या ठिकाणी वर्ड आहे बी आर. ओके, या ठिकाणी वर्ड आहे बी आर. बी आरचा काय अर्थ होतो, ब्र, ठीक आहे. मग सुरू होणारे जे काही शब्द आहेत, उदाहरणार्थ बी आर ओ डब्ल्यू एन, तर काय झालं, ब्राऊन झालं, ब्रो झालं. ओके, हे नीट वाचा, ब्रोक झालं. ओके, ब्रूम, ब्रेक, ब्रेक, समजलं. अशा प्रकारे अजून सी आर असेल, ठीक आहे, सी आर असेल तर सी आरचं काय होतं, क्र होतं. सीचं झालं क, आर झालं र, तर काय झालं, क्र. मग सी आर वाय क्राय, सी आर ओ डब्ल्यू क्रो, सी आर ए बी क्रॅब, सी आर ए क्रॅ आणि बी सेज ब. ओके, सी आर आय क्राय, ईडी ड, क्राईड, क्रॅश, क्रॉस. डी आर असेल तर ड्र होतं भाई, ड्रॉ, ड्रिंक, ड्रम. डी आर असेल तर ड्र, ठीक आहे, ड्रेस, ड्रँक. एफ आर असेल तर फ्र होतं, फ्राय, फ्रॉम, फ्रॉग, फ्रंट, फ्रेश, फ्रूट, ठीक आहे. जी आर असेल तर ग्र होतं, उदाहरणार्थ ग्रो, ग्रॅब, ग्रीव, ग्रेड, ग्रास, ग्रीन. मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं की इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रत्येक शब्द हा जे उच्चाराचे रूल आहेत ते फॉलो करेलच असं नाही आहे. जरुरी नाही आहे की ते फॉलो करेलच. काही ठिकाणी वेगळे शब्द तयार होतात. सो ते शब्द, आणि कसं असतं ना इंग्लिश लँग्वेजमध्ये अंदाज लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. अंदाज लावणं म्हणजे काय, उदाहरणार्थ मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ठीक आहे. जी आर ई डब्ल्यू हा वर्ड आहे. जर प्रोनाऊन्सिएशनच्या रूलच्या अकॉर्डिंग बघितलं तर जी आर हे ग्रे होतं, ओके, आणि डब्ल्यूचं व झालं. मग शब्द तयार झाला ग्रेव. मग हा ग्रेव शब्द आहे का, नाही, हा शब्द आहे ग्रीव.
मग आता मग तुम्हाला काय करावं लागतं, एक ग्रेव नावाचा काही शब्द नाही आहे. ग्रेव म्हणजे पण शब्द आहे, ठीक आहे, पण त्या कॉन्टॅक्टच्या अकॉर्डिंग, त्या सीनच्या अकॉर्डिंग, जो पॅरा त्या ठिकाणी वाचताय त्याच्या अकॉर्डिंग वर्ड सापडायचा असेल तर ग्रेव नाही आहे, त्या ठिकाणी ग्रीव हा वर्ड आहे. सो तुम्हाला अंदाजा लावावा लागेल. अजून एक एक्झाम्पल देतो, ग्री, ठीक आहे. आता GREE प्रोनाऊन्सिएशनच्या रूलच्या अकॉर्डिंग बघितलं तर ते ग्रे झालं, ठीक आहे, आणि एनचं न झालं. मग ग्रेन नावाचा कोणता वर्ड नसतो, पण त्याचा मिळता जुळता कोणता शब्द आहे, ग्रीन. समजलं, मग हा शब्द ग्रीन होतो. अशा प्रकारे अंदाजा जरी लावला तरी तुम्ही इझिली शब्द ओळखू शकता. तर हे आर ब्लेंड वर्ड बघितलं. अजून बघूया, अजून SK, SL, SP ब्लेंड वर्ड सुद्धा आहेत. बघा या ठिकाणी PR असेल तर प्र झालं, ओके, मग प्रे, प्राईज, प्राऊड, प्राईज, प्रूफ, प्रिंट, ओके. TR असेल तर ट्र झालं, ट्री, ट्रेन, ट्रस्ट, ट्रेड, ट्रॅक, ट्राय, ओके. TRUE असेल तर ट्रू झालं, ट्रू, ट्रक, ट्रिम, स्काय, स्किप, ओके, आस्क, ओके. SK असेल तर स्क होतं, ठीक आहे ना, SK असेल तर स्क होतं. मग जिथं पण SK एक साथ येईल त्या ठिकाणी स्क प्रोनाऊन्स करायचं आहे. उदाहरणार्थ इथं SK आलं तुम्ही स्काय प्रोनाऊन्स केलं, SK आलं आणि आय आलं स्की प्रोनाऊन्स केलं, SK इथं शेवटी SK आलं तर स्क प्रोनाऊन्स केलं, आस्क. इथं SK आहे तर स्की प्रोनाऊन्स केलं, इथं SK आहे तर स्के प्रोनाऊन्स केलं. समजलं, तर SK ज्या ठिकाणी आलं तर स्क प्रोनाऊन्स करायचं आहे. SL असेल तर स्ल प्रोनाऊन्स करायचं आहे. उदाहरणार्थ SLIP स्लीप, स्लाइड, ओके, स्लो, स्लॅम. समजलं, चलो. SLEPT स्लेप्ट झालं, स्लीपर झालं, स्लिम, तर SL स्ल. SP असेल तर स्प झालं, तर स्पॉट, स्पिल, स्पेअर, स्पॅम, स्पा, स्पॅम. समजलं, SP असेल तर त्या ठिकाणी स्प प्रोनाऊन्स करायचं आहे. सो याच्यामध्ये प्रोनाऊन्सिएशनच मेन असतं. रीडिंग करताना प्रोनाऊन्सिएशन, प्रत्येक वर्ड जो आहे तो काय सांगतो, काय उच्चार करायला लावतो, ते तुमचं रीडिंग झालं सरळ सुरू, बाकी काहीच नाही आहे, ठीक आहे ना, सिम्पल, ओके. तर हे स्पोक झालं, स्पीक झालं, स्पीड झालं. अशा प्रकारे SP वर्ड. आता अजून थोड्या हार्ड याच्याकडे जाऊ, पण ST वर्ड पण असतात. उदाहरणार्थ फास्ट, FAST, तर FAचं झालं फा आणि ST झालं स्ट, सेंटेन्स झालं फास्ट. समज, असं रीड करायचं आहे. STचं स्ट, स्टॉप, स्टे, स्टेम, स्टार, स्टार्ट, स्टफ, ठीक आहे. पुढे बघा, स्टूड, स्टोअर, स्टॉम, हे वेगवेगळे प्रकार शब्द मी त्याकडे दिले. सो कसं असतं ना, जितके जास्तीत जास्त शब्द तुम्ही तुमच्या डोक्याच्या खालून घालाल, तुमच्या डोक्याच्या खालून घालाल, ते तितकं इम्पॉर्टंट आणि तितकं असं समजा की तितकं महत्त्वाचं होऊन जातं. ते जास्तीत जास्त शब्द वाचा, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन जास्तीत जास्त डोळ्याखालून जाऊ द्या. मी हे जे बुक तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, या बुकमध्ये 3,500पेक्षा जास्त शब्द आहेत नवीन. म्हणून तुम्हाला सारखं म्हणतोय की बुक घ्या, इतकं महत्त्वाचं बुक आहे. सो जितके शब्द तुमच्या डोळ्याखालून जाईल, ओके, तितकं जबरदस्त आहे जर तुम्हाला इंग्लिश रीडिंग करायची असेल, रायटिंग करायची असेल, ठीक आहे. आता SW स्व, स्विंग, स्वीट, स्वीट, स्विच, स्वेल, स्वॅलो. आता याच्या खालचे जे शब्द आहेत ना, आतापर्यंत आपण काय केलं, आतापर्यंत आपण 2 ब्लेंड वर्ड बघितले. SP झालं, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल SP, याच्यामध्ये 2 ब्लेंड वर्ड आहेत, ठीक आहे. जसं S हे वेगळं ब्लेंड आहे, S हे वेगळं कॉन्सोनंट आहे आणि P हे वेगळं कॉन्सोनंट आहे. पण काही ठिकाणी जे आहे ना 3 कॉन्सोनंट मिक्स होतात. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, SPR 3 कॉन्सोनंट आहे, S कॉन्सोनंट आहे, P कॉन्सोनंट आहे, R कॉन्सोनंट आहे. सो हे SPR झालं, ठीक आहे. आणि SPR असेल तर स्प्र असं प्रोनाऊन्स होतं, ठीक आहे. SPR असेल तर स्प्र प्रोनाऊन्स होतं. तर स्प्रिंग, स्प्रे, स्प्राउट, स्प्रेड, स्प्रेड, स्प्री. SCR असेल तर स्क्र प्रोनाऊन्स होतं, स्क्रॅप, स्क्रीव, स्क्रब, स्क्रीन, स्क्रीम, स्क्रॅच, ठीक आहे, ओके. त्यानंतर STR असेल तर स्ट्र. बघा, आता मराठीमध्ये पण जेव्हा प्रोनाऊन्स करतो ना, तेव्हा पण त्याच्यामध्ये 3च हे आहेत. कोणकोणते बघा, स एक झालं अर्धा, ट एक झालं अर्धा आणि र झालं. तर जेव्हा हे तुम्ही मिक्स करताना तेव्हा तुमचे 3 वर्ड तयार होते, सट्र, अशा प्रकारे स्ट्र. समजलं, बघा, स्ट्रिंग, स्ट्रॉंग, स्ट्रीट, स्ट्रेच, स्ट्रोक, स्ट्राईप, स्ट्रेंज, स्ट्रगल, स्ट्रेट, ठीक आहे. STR असेल तर स्ट्र प्रोनाऊन्स होऊन जातं. तर अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण ब्लेंड वर्डचा पार्ट संपवलेला आहे. मी वापस थोडक्यामध्ये सांगतो की ब्लेंड म्हणजे काय, तर ब्लेंड म्हणजे मिक्स. मग काय मिक्स, तर 2 कॉन्सोनंटचं मिक्स होणं, 2 कॉन्सोनंटचं मिक्स होणं ते असतं ब्लेंड. उदाहरणार्थ SP झालं,
GL झालं, BR झालं, ओके, PR झालं, STR झालं, ठीक आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉन्सोनंट, ओके, SPR झालं. तर अशा प्रकारे जे आहे वेगवेगळे कॉन्सोनंट या ठिकाणी मिक्स होत असतात. ओके, मग प्रॉपर त्यानंतर वॉवल लागलं तर तुझं एक वेगळा SPRA असेल तर स्प्रा झालं, SPRI असेल तर स्प्री झालं. समजलं, आपण वॉवेलचे साऊंड शिकलेलो आहेत. अशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. जास्तीत जास्त वर्ड वाचा. बुक मागवल्यानंतर जेव्हा बुक पोहोचेल तेव्हा आम्हाला मेसेज करा आणि आम्ही तुम्हाला अजून एक प्रॅक्टिस PDF प्रोव्हाइड करू. हे बुकवाल्या विद्यार्थ्यांनाच आहे प्रॅक्टिस PDF, बाकी विद्यार्थ्यांना यूट्यूबचे व्हिडिओज असणार आहेत. ठीक आहे, दॅट्स इट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑनलाईन ऑफलाईन क्लास लावायचा असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. आपले रोज लाईव्ह लेक्चर असतात. आणि बुक मागवायचं असेल तर पहिला व्हिडिओ बघा, पहिला डे 1 बघा, त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि किंवा 1200 रुपयाचं बुक आहे, 7 दिवसामध्ये घरपोच येऊन जाईल, तुमच्याकडे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आमची टीम तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पाठवून देईल. एकदा तुमचं पेमेंट कन्फर्म झालं तर आम्ही 7 दिवसामध्ये तुमचं बुक तुमच्या घरी पोहोचून देऊ. खूप विद्यार्थ्यांचे मेसेज मला येतात की सर पोहोचलं. ज्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचलं त्यांनी त्यांची प्रॅक्टिस कंटिन्यू करा. थँक्यू सो मच. विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.